महाराष्ट्रात कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। रत्नागिरीच्या परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली, तर अडिवरे गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं महाकाली मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। रायगडमध्ये ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली। गुहागर इथे सतत पडणाऱ्या पावसामुळे पालशेत गावातील नदीला पूर आला। पुराचं पाणी अनेक घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। चिपळूणमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी, पाहूया। रत्नागिरी जिल्ह्याला उद्या हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर गुहागरमध्ये जोरदार पाऊस होता आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। साक्री आगरमध्ये एका शाळेच्या बाजूला असलेली दरड जी आहे ती शाळेच्या कोसळलेली आहे। सुदैवाने तिथे कोणतीही दुखापत झालेली नाही किंवा हानी झालेली नाही। मात्र असं असलं तरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मी सध्या आहे चिपळूणमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय चिपळूणचा हा पॉवर हाऊसचा परिसर आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात आता सध्या झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागील अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ या भागामध्ये पाऊस पडतो आहे। मुंबई गोवा महामार्गावरची ही परिस्थिती पाहायला मिळते। परशुराम घाटामध्ये पहिल्याच पावसामुळे दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी जे आहेत रस्त्यावरती दगड आलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीचा अडथळा होतोय। बघायला गेलं तर उद्या पावसाचा रेड अलर्ट आहे आणि त्या अनुषंगाने हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी।